सर्व आमच्या माता भगिनींना 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो। 365 दिवस हा महिला दिन साजरा व्हावा अशी आमची नक्कीच इच्छा आहे। आजचा दिवस सर्वांसाठीच महत्त्वाचा आहे। ज्या मातेने आपल्याला जन्म दिला ती माता म्हणून श्रेष्ठ आहे। ज्या धर्मपत्नी आपली असेल, जी आपल्या खांद्याला खांदा लावून आपल्याबरोबर काम करते, त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे। आपल्या बहिणीबद्दल, आपल्या मुलीबद्दल, आपल्या जेवढ्या नात्याच्या पेक्षा माणुसकीचा धर्म जागृत ठेवण्यासाठी आपण सर्व भगिनींना आज त्याच पद्धतीनं तुला आणि मुलाचं आपण समजलं पाहिजे। आणि म्हणून शैलाताईंचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मी या ठिकाणी धन्यवाद करतो की दरवर्षी शैलाताई हा कार्यक्रम करत असतात, पण आज विशेष म्हणजे त्या नगरसेविका झालेल्या आहेत, नवनिर्वाचित या प्रभागाच्या सभापती झालेल्या आहेत। आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करेन की खूप चांगला उपक्रम त्या सातत्यानं घेत असतात। आता त्यांना काम करायला अजून ताकद मिळालेली आहे, मोठ्या प्रमाणात त्या काम करू शकतात। आणि खास करून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्या नवनिर्वाचित महिला महापौर सुजाताताई यांच्या माध्यमातून संपूर्ण नवी मुंबईमध्ये आपण एक वेगळ्या प्रकारची धोरणं अवलंबून माननीय नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या शहराला महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून हे वर्ष आपण बघणार आहोत। आणि मला विश्वास आहे की या वर्षाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांपर्यंत माननीय देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी जे काही उपक्रम महाराष्ट्रामध्ये आणलेले आहेत आणि महाराष्ट्राचे आदरणीय कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व सेवा सुविधा नवी मुंबईमध्ये कशा योग्य पद्धतीने होतील याचा प्रयत्न आमची सर्व मंडळी करतील। पुन्हा आजच्या या शुभदिनी आपल्या सर्व माता भगिनींना खूप खूप शुभेच्छा।